नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता दिवाळी लवकरच चालू होणार आहे. तर मग दिवाळीमध्ये जो पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारस. त्या अगोदर असते रमा एकादशी, पण रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही एकत्र साजरे करण्याची यावेळेस मग पद्धत आली आहे. तर आता वसुबारस हा जो सण आहे तर या सणाला गायीची पूजा केली जाते. गाईला गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात आणि हा जो दिवस आहे तर हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. आणि मग बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की आता मुलांसाठी आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी म्हणून वसुबारसच्या दिवशी उपवास केला जातो. आता दिवाळी म्हटलं की प्रत्येकाला दिवाळीची ही ओढ असतेच, कारण की दिवाळी हा जो उत्सव आहे तर वर्षातून एकच वेळा असतो. इतर जे सण आहेत तर एकच दिवस असतात, पण दिवाळी हा जो सण आहे तर हा 5-6 दिवस हा सण साजरा केला जात असतो. म्हणून मग प्राचीन काळापासून हिंदू लोक जे आहेत तर गाईला अत्यंत पवित्र मानत आले आहेत. म्हणून गाईची पूजा करणे, गाईची सेवा करणे, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते. म्हणून मग गाईला गोमाता पण म्हणत असतात, म्हणून गाईची पूजा केली जाते. तर आता ही जी वसुबारस आहे तर वसुबारस असल्यानिमित्तामुळे आपण गाईची तर पूजा करणारच आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला वसुबारस असल्यामुळे गाईला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे काय होईल की सगळी संकटे दूर होतील, सगळ्या देवांची कृपा कायम राहत असते आपल्यावरती. तर ही जी वस्तू आहे तर कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता दिवाळीचा झगमगाट, पणतीचा प्रकाश, फटाक्यांची आतिषबाजी, सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण. तर दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. की दिवाळीपासून थंडीचं दिवस चालू होत असतात. मग थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, गाईची आपल्याला पूजा करायची आहे. गाईची पूजा करण्याबरोबरच आपल्याला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती कधी घालायची आहे. आता दिवाळीचा हा जो सण आहे तर आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रत्येकाच्या घरोघरी मग दिवे प्रज्वलित करून अंधाराला दूर करण्याचा हा दिवाळी सण मानला जात असतो. कारण की दिवाळी सणाच्या वेळेस मग भगवान श्रीराम जे आहेत तर 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्येमध्ये परतले होते. त्यामुळे हा जो आनंद आहे तो साजरा करण्यासाठी सगळीकडे दिवे प्रज्वलित केले जातात, गोडाधोडाचा पदार्थ बनवला जातो. म्हणून मग सगळेच जण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आता दिवाळी 17 ऑक्टोबर वार आहे शुक्रवार, या दिवशी वसुबारस हा पहिला दिवस म्हणजे पहिला दिवा दिवाळीचा लागणार आहे. तर आता वसुबारस या दिवशी आपल्याकडे लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून मग आपण काय करत असतो की गाईची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आता ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांच्याकडे मग गाईला पुरणाचा नैवेद्य बनवला जातो. तर आता गाईला जो नैवेद्य द्यायचा आहे तर ही जी पद्धत आहे नैवेद्य देण्याची ही सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे. तर मग आता गाय जी असेल तर तुमच्याकडे जर गाय नसेल तर मग तुम्ही देवघरातच गायची पूजा करू शकता, किंवा मग असेल तुमच्याकडे घरी गाय तर मग घरी पण तुम्ही पूजा करू शकता, किंवा मग गोशाळेत जाऊन पण तुम्ही पूजा केला तरीही हरकत नाही. आता ज्या पद्धतीने आपल्याला साजरं करता येईल वसुबारस त्या पद्धतीने आवर्जून आपल्याला साजरं करायचं आहे. आता आईने आपल्या मुलांसाठी उपवास केला जातो वसुबारसच्या दिवशी, त्यामुळे मग प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी वसुबारसचा उपवास आवर्जून करायचा आहे. यामुळे काय होतं की मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हा जो उपवास आहे तर तो केला जात असतो. दिवसभर उपवास करून सायंकाळी उपवास हा सोडला जातो. म्हणून मग वसुबारसला गाईला ही वस्तू आपण जर खाऊ घातली तर आता तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल, तुमच्या घरामध्ये कोणती ना कोणती संकटे येत असतील तर ते संकटे दूर होत असतात. त्याचप्रमाणे मग तुमच्या घरामध्ये सगळ्या देवी देवतांची कृपा कायम राहत असते. आता हे सगळ्यांना तर माहितीच आहे की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपण जर गाईची आजच्या दिवशी पूजा केली तर 33 कोटी देवी देवता आपल्या घरामध्ये वास करत असतात. म्हणून मग आपल्या घरामध्ये धन, धान्य, पैसा कधीच कमी पडणार नाही, कारण की आपल्याला ही संधी वर्षभर पुन्हा नसते. हा जो दिवस आहे अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. आता त्यासाठी काय करायचं आहे, आता जर तुमच्याकडे देवघरात गायची मूर्ती असेल तर मग तामणात घ्यायचं आहे, दुधाने पंचामृत बनवून तुम्ही अभिषेक घालायचा आहे.
गाईची छान धूपदीप लावून पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने मग ही पुढील जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू खाऊ घालायची आहे. आता जर तुमच्या घरी गाय असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, तर एक ताट घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू घ्यायचं आहे, फुले म्हणा, अक्षदा, ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायचं आहे आणि एक केळीचं पान आपल्याला घ्यायचं आहे. आता जर नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, ताटामध्ये हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला थोडीशी काय करायचं आहे, बाजरी ताटात घ्यायची आहे. आता बाजरी, आता प्रत्येक भागांमध्ये ही जी बाजरी आहे तर त्याला वेगळं पण नाव दिलं जातं. तर तुमच्या भागामध्ये जे नाव असेल, म्हणजेच की ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, तर पद्धत म्हणजेच की नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत, तर तुम्ही तशा पद्धतीने पण नैवेद्य अर्पण करू शकता. आणि काही भागांमध्ये बाजरीचा नैवेद्य दिला जात असतो. तर ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाजरी घ्यायची आहे आणि त्या बाजरीवर आपल्याला काय करायचं आहे, एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आता नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक तांब्या भरून आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. आणि हे जे आहे तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे. जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे. सगळ्यात अगोदर गाईला आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पाणी घेऊन गेलं आहे तांब्या भरून, गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे. गाईची पूजा करायची आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपण जो दिवा घेऊन गेला आहात तर तो दिवा मग लावायचा आहे आणि दिव्याने आपल्याला काय करायचं आहे, गाईला ओवाळायचं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे का ओवाळायचं, आता आपण म्हणत असतो की दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो तिथून पुढे सगळ्यात पहिली सुरुवात जे म्हणजे आपण गाईपासून करत असतो, गाईची पूजा करत असतो आणि गाईला ओवाळत असतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून इतर सगळ्या देवांची पूजा केली जात असते. नंतर मग काय करायचं आहे, आपण जे केळीचं पान घेतलं आहे त्यावरती आपल्याला बाजरी आणि गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि ही जी वस्तू आहे तर ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. आता जर तुमच्याकडे केळीचे पान नसेल किंवा जर नाही भेटले तुम्हाला, तर मग तुम्ही जे ताट तुम्ही घेऊन गेला आहात तर त्याच ताटामध्ये खाऊ घालू शकता. आणि गाय आणि वासरू दोघांनाही तुम्ही ही जी वस्तू आहे तर खाऊ घातल्यात तरीही चालेल. नंतर मग आपल्याला गाईला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहेत. आणि तुमचा जो उजवा हात आहे तर काय करायचा आहे, गाईच्या पाठीवर फिरवायचा आहे. आणि हात फिरवताना तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग गाईला मनोमन प्रार्थना करायचा आहे, सांगायचं आहे. तसेच मग जर तुम्हाला शक्य झालं तर मग हा पण उपाय करायचा आहे की गाईच्या पायाखालची जी माती आहे थोडीशी उचलायची आहे माती. आणि ती जी माती आहे तर आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि एका पुडीमध्ये आपल्याला ती माती बांधून तुमच्या घरामध्ये तुम्ही ती माती ठेवायची आहे. कारण की ही जी पुडी आहे तर ही पुडी आपण माती बांधलेली घरात ठेवल्यामुळे घरातील वास्तुदोष, घरातील भांडणे, घरामधील नकारात्मकता ह्या सगळ्या अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख प्राप्त होत असते. आता जर तुमच्या घराच्या जवळपास गाय नसेल किंवा गोशाळा जरी नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे किंवा ही जी वस्तू आहे तर घरीच म्हणा किंवा देवघरात आपल्याकडे गाय आणि वासराची मूर्ती तर असतेच. तर त्यावेळेस काय करायचं आहे, गाय आणि वासरांना हा आपल्याला जो नैवेद्य आहे बाजरी आणि गूळ ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ह्या बाजरी आणि गूळ पक्ष्यांना मग तुम्ही खाऊ घालू शकता. जर तुमच्याकडे गाय आणि वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही वसुबारसच्या दिवशी आवर्जून बाजारातून खरेदी करून आणायची आहे मूर्ती. साक्षात आपल्या घरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास होत असतो. म्हणून नसेल मूर्ती तर आजच्या दिवशी आवर्जून आणायचं आहे. वसुबारसच्या दिवशी आपण गाईला बाजरी आणि गूळ खाऊ घातल्यामुळे अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यामुळे ही पद्धत म्हणा किंवा बाजरी आणि गूळ खाऊ घालण्याची पद्धत ही सगळीकडे वेगळी आहे. तुमच्या इकडं जो नैवेद्य दिला जातो तो नैवेद्य तुम्ही मग गाईला खाऊ घालू शकता. कारण की जेव्हा आपण ही वस्तू गाईला आपण खाऊ घालत असतो तर त्या वस्तू खाण्यामध्ये गाईमधील जे 33 कोटी देवी देवता असतात तर त्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून मग गाईला ही वस्तू खाऊ घालण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.